तर आता एक मोठी बातमी आहे। अमित शहांना तातडीनं उपपंतप्रधान व्हायचंय असा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय। उपपंतप्रधान म्हणून तातडीनं घोषित करा अशी मागणी शहांनी मोदींकडे केल्याचंही राऊतांनी म्हटलंय। तसंच अमित शहा आणि पंतप्रधान मोदींमध्ये मतभेद आहेत असा दावा राऊतांनी केलाय। तर पंतप्रधान मोदी आणि शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू असून मतभेद शोधणाऱ्या राऊतांनी मातोश्रीतील संघर्ष बघावा अशी टीका बन यांनी केलेली आहे। अमित शहाने देशाचं तात्काळ उपपंतप्रधान व्हायचं आहे आणि मोदींनी त्याला नकार दिला ही माझी बातमी आहे। मला उपपंतप्रधानपदी ताबडतोब नवीन रचनेमध्ये घोषित करा, मी तुमचा वारसदार म्हणून मला घोषित करा आणि मोदींनी त्याला स्पष्ट नकार दिलेला आहे। हे जे मी सांगतोय हे 100% सत्य आहे। त्यांना देश पुढे घेऊन जायचा आहे, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई शहा यांच्यामध्ये कुठेही अंतर्गत वाद संघर्ष नाही आहे। अंतर्गत वाद आणि संघर्ष कुठं असेल तर मातोश्रीवर आहे। संजय राऊत विरुद्ध आदित्य ठाकरे, मिलिंद नार्वेकर विरुद्ध भास्कर जाधव, उद्धव ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना मातोश्रीवर बघायला मिळतो। तर आपण पाहतो यावेळी मोदी शहा एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचं बन यांनी म्हटलंय। अंतर्गत वाद आणि संघर्ष मातोश्रीत आहे असंही बन यांनी म्हटलंय। म्हणजे जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं। उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता, उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता। त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले, त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा। मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा। 5,000 घेऊ देत, कोणी 10,000 कोणी घेतले त्यावर विषय नाही। पण तुम्ही जे म्हणलात की त्यांना कोणाला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे, कोणाला मंत्री व्हायचं आहे, तो उपपंतप्रधान व्हायचा आहे, तो भाजपचा प्रश्न आहे। तर आम्हाला काय करायचं, कोणाला पंतप्रधान करतील, कोणाला काय करतील, कोणाला खड्ड्यात टाकतील, कोणाला वर नेऊन उचलतील, तो त्यांचा प्रश्न आहे।